नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी बेसन पोळी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल. एकदा अशा पद्धतीने बेसन पिठाचा वापर न करता ही पोळी बनवून बघा. अतिशय चविष्ट खमंग अशी ही पोळी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही पोळी तयार होते. पोळी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. इथे आपण मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर अर्धा तासासाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ छान भिजली गेली आहे. ही डाळ आपण आता बारीक करून घेणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं त्याच छोट्या मिक्सरच्या भांड्यात आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. तर इथे डाळ छान भिजली गेली आहे. त्याच्यामुळे इथे आपण जास्त पाण्याचा वापर न करता कमी पाण्याचा वापर करून डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे. डाळ बारीक करताना जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग पोळी होणार नाही. त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून डाळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सर्व डाळ बारीक करून झालेली आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. बारीक करून घेतलेली डाळ एकाच मिनिटभर आपण ढवळून घेणार आहोत. एकाच दिशेने अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे. म्हणजे आपण जी पोळी बनवतो ती छान हलकी आणि खुसखुशीत तयार होते. इथे आपण आता बारीक चिरलेल्या एक कांद्याचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, लसूण, जिरं बारीक करून घेतलेलं आहे. ते वाटण आपण इथे आता मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण वाटण बारीक करताना हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद आणि 2 चिमूटभर आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत. खायचा सोडा वापरल्यामुळे पोळी छान अगदी हलकी आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होते. इथे आपण आता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. डाळ बारीक करत असताना जेवढा पाण्याचा वापर केला तेवढाच पाण्याचा वापर करून इथे आपण आता हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत. एकाच मिनिटभर आपण मिश्रण व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर मिश्रण जाड किंवा पातळ असं पसरवून घ्यायचं आहे. इथे मिश्रण आता पसरवून झालेले आहे. एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण इथे पोळी छान तयार करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जर मोठी केलीत तर आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून एक बाजू छान खमंग तळून झाल्यानंतर पलटी करून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने पोळी आता छान तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाच्या आपण पोळ्या तयार करून घेणार आहोत. बेसन पीठ पचायला जड असतं किंवा काही जणांना ॲसिडिटी होते. अशा वेळेला जर ही मुगाच्या डाळीची पोळी बनवून दिलीत तर नक्कीच आवडीने खातील अशी ही मुगाच्या डाळीची पोळी तयार होते. मुगाच्या डाळीच्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अगदी जेवणाचा कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने मूग डाळीची ही पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.